माऊली रामकृष्ण हरी ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक आषाढी वारीच्या या विशेष कार्यक्रमात मी सागर जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कवी सदाशिव कुंभार म्हणतात, विठ्ठलाच्या भेटी मन धाव घेई म्हणून या आलो पायी घाई घाई। टाळ मृदुंगाचा नाद घुमे राणी, माऊली माऊली नाद घुमे कानी। विठ्ठल रुक्मिणी माता आणि वारकऱ्यांमधलं अंतर आता क्षणाक्षणाला कमी होत आहे। वारकऱ्यांच्या विठ्ठल भेटीचा हा प्रवास आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय। आषाढी महासोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीमध्ये दाखल होत आहेत आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या 7 पालख्यांमधील संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा देखील आता पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे। पालखी पंढरपुरात दाखल होतात संत मुक्ताईच्या पादुकांना चंद्रभागा स्नानही घालण्यात आलंय। तिकडे माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे आता प्रस्थान झालंय। त्यासाठी लोहगाव इथल्या सूरज खांदुरे यांच्या बैलजोडीला मान मिळाला। ही बैलजोडी तुकोबारायांच्या आजोळची आहे। 8 वर्षांपासून आपल्या बैलजोडीला मान मिळावा म्हणून खांदुरे कुटुंबीय प्रयत्नशील होते। तर यंदाच्या आषाढी वारीमध्ये पंढरपुरात आल्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा विसावा बदलण्यात आला आहे। प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकातील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा पंढरपुरात मुक्काम असेल। देहू संस्थानच्या वतीनं पंढरपूरमध्ये नवीन पादुका मंदिर बांधण्यात आलंय। कसं आहे हे मंदिर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। संत तुकाराम महाराज यांची पालखी वाखरी येथील मुक्काम आटपून उद्याच्याला पंढरपूरमध्ये येणार आहे। मात्र यावर्षी पंढरपुरात आल्यानंतर पालखीचा मुक्काम त्यांच्या नवीन मंदिरामध्ये खरं तरी पालखी विसावणार आहे। आपण आता बघू शकतो की देहू संस्थानच्या वतीने पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरती भव्य दिव्य असं हे मंदिर खरं तर पादुकांचं मंदिर उभं केलेलं आहे। यावर्षी पहिल्यांदाच खरं तर तुकाराम महाराजांच्या पादुका याच नवीन मठामध्ये खरं तर त्या विसावणार आहेत। आपण जर बघितलं तरी हॉलमध्ये पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांची संगमरवरी दगडामध्ये बनवलेली सुंदर अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे। त्याच्यासमोर जर आपण बघितलं तर सुंदर अशी रांगोळी देखील आज काढण्यात आलेली आहे, जेणेकरून उद्या पादुकाचं प्रस्थान खरं तर याच नवीन मंदिरामध्ये केलं जाणार आहे। आपण जर बघितलं जुनं जे मंदिर आहे, जुन्या मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर खरं तर उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून खरं तर हे मंदिर त्यांनी खरं तर इथं उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी प्रदक्षिणा मार्गावरतीच हे इथं मंदिर असणार आणि उद्या ज्या वेळेस पालखी येणार तेव्हा याच मंदिरामध्ये खरं तर ती पालखी इथं विसावणार आहे। ही देहू संस्थानच्या वतीनं यावर्षी भव्य दिव्य असे मंदिर इथं उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि उद्या संध्याकाळी या पादुकांचं जंगी स्वागत देखील संस्थानच्या वतीने इथं केलं जाणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। तर आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांसोबतच पंढरीची वारी करते। TV9च्या या उपक्रमामध्ये वारकऱ्यांचं मनोरंजन तर होतच आहे, शिवाय आवश्यक वस्तूंचं वाटप देखील केलं जात आहे। TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना ज्यूट बॅग, छत्री तसंच पितांबरीकडून विठ्ठल उपासना मसाला अगरबत्ती देखील भेट म्हणून देण्यात येते। माऊलीला या TV9च्या वतीनं ही छोटीशी भेट। माझ्या विठूच्या नावानं सांगा विठ्ठल कोण कोण, माझ्या विठूच्या नावानं सांगा विठ्ठल कोण कोण। माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू, माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की। आता विठ्ठलाला करूया प्रसन्न, तुळशीच्या सुगंधाने युक्त विठ्ठल उपासना अगरबत्ती, आता पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्ती। तरी तुमच्या लिंबे
मालकांच्या घरामध्ये उदबत्ती लावली तरी याचा सुगंध सगळ्यांच्या पर्यंत नक्कीच येणार आहे. बोला कुंडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास संकल्पनेतून तुळशी वृंदावन पंढरपूरमध्ये साकारलं जात आहे. या तुळशी उद्यानामध्ये 14 प्रकारच्या तुळशी उभारण्यात आल्या असून विठ्ठलाचा गंध भाविकांना आकर्षित करतोय. या वृंदावनासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात आला. याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीला करणार आहेत आणि त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं पंढरपूरमध्ये दुसरं तुळशी उद्यान तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर हे जे तुळशी उद्यान याच्यामुळं पंढरीच्या वैभवामध्ये देखील मोठी भर पडणार आहे. आपण जर आता बघितलं तर आळंदीच्या धर्तीवरती खरं तर हे तुळशी उद्यान बनवलं जातं आहे. मुख्यमंत्री ज्यावेळेस खरं तर प्रस्थानला आळंदीला गेले होते त्यावेळेस त्यांनी हे तुळशी उद्यान आळंदीच्या भागामध्ये बघितलं होतं. त्यानंतर खरं तर त्यांच्या संकल्पनेतून पंढरपूरमध्ये हे तुळशी उद्यान आता साकारलं जात आहे. आपण जर बघितलं तर 14 प्रकारच्या तुळशी वृंदावनात तुळशी इथं लावल्या जाणार आहेत. त्याचबरोबर समोर जी आपल्याला पाहायला मिळते ती मोठी कृष्ण तुळस आहे, ती देखील मोठ्या आकारामध्ये बनवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुळशीच्या बाजूला विणा असेल, पखवाज असेल, डग्गा असेल, तबला असेल असे वेगवेगळी खरं तर वारकरी संप्रदायातील वाद्याचं देखील त्यांनी डिझाईन करून इथं बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच अतिशय सुंदर अशी लाइटिंग देखील याला करण्यात येणार आहे आणि हे सगळं भाविकांना खरं तर आषाढी यात्रेला खुलं होणार आहे. प्रत्येक भाविका सेल्फी पॉईंट म्हणून खरं तर आता याचा वापर होणार आहे आणि येत्या आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे. ही जे तुळशी उद्यान बनवलं हे जवळपास 15 दिवसामध्ये खरं तर हे बनवून आता पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. आषाढी एकादशी जवळ येत असताना आपल्या हातून पांडुरंगाची काही सेवा घडावी असा प्रयत्न जवळपास प्रत्येकाचाच असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गुळ शेंगदाण्याचे 71,000 लाडू तयार करण्याचं काम सध्या विठ्ठल भक्त करतायत. हे लाडू तयार झाल्यानंतर पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपात यांचं वाटप देखील करण्यात येणार आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांनी. आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि तिकडे संपूर्ण राज्यातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. परंतु आपली ही श्रद्धा पांडुरंगाशी आहे आणि आपण पांडुरंगासाठी काही केलं पाहिजे या भक्तिभावाने संभाजीनगरमध्ये जे काही नागरिक आहेत, जे पांडुरंगाचे भक्त आहेत, ते आपल्या परीने काहीतरी सेवा घडवणे या ठिकाणी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू ते या ठिकाणी तयार करत आहेत आणि असे 71,000 लाडू या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. आणि हे लाडू उद्या सकाळी मोठ्या वाहनाच्या माध्यमातून हे लाडू पंढरपूरकडे नेण्यात येतील. हरिभक्त मनोज सुर्वे यांनी 17 वर्षापासून हे कार्यक्रम चालू केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आमच्या साधारण 1 महिन्यापूर्वीपासून शेंगदाणे आणणे, त्याच्यानंतर त्याचं कूट बनवणे, गुड आणणे, हे सगळं कार्यक्रम म्हणजे न्यू शांतिनिकेतन कॉलनी येथील सगळं महिला मंडळ घरी जमा होऊन हे सगळं कूट तयार करत असतात. ते तयार झाल्यानंतर आषाढी एकादशीचे 2 दिवस अगोदर जे रविवार असतो त्या दिवशी आपण इथं बालाजी मंगल कार्यालयामध्ये सगळे जे भाविक वगैरे असतात, ज्यांनी खारीचा वाटा उचललेला असतात, त्यांना इथं बोलवतात आणि त्या हिशोबाने हे लाडू बांधण्यात येतात. अप्पासाहेब माहूरकर, संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि रिमझिम पावसाच्या हजेरीमध्ये वारकरी हरिनामात दंग झालाय. पुण्यामधील सुमित नेवासकर आणि नयन शहा यांच्या कुटुंबियांकडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत 35,000 इडलीचं वाटप करण्यात आलं. गेल्या 18 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सुरू असून याबरोबरच वारकऱ्यांच्या पायाला मसाज तसंच रेनकोट, कपडे आदींचं वाटप देखील करण्यात आलं. जवळपास 100 जण या उपक्रमामध्ये सहभागी झाले. एक आगळीवेगळी सेवा हे पुण्यातील नेवासकर कुटुंबीय असेल, शहा कुटुंबीय असेल, हे 2 मित्राचे कुटुंब आहेत. ते गेले 20 वर्षापासून या जाणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्यातील वारकऱ्यांना इडली तसेच मालिश हा उपक्रम राबवतात. ते कुटुंबीय आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने हा उपक्रम सुरू असतो? नमस्ते, मी सीमा संजय नेवासकर. मी सुमित नेवासकरची आई आहे आणि त्याचा मित्र नयन शहा, हे दोघं मिळून हा उपक्रम गेले आम्ही 20 वर्ष हे करतो आहे. सगळ्या वारकऱ्यांना येतील त्यांना गरम इडली, तूप, त्याच्यावर चटणी असे हे आम्ही 18 वर्ष करत आहे. 40,000 इडल्या आम्ही करतो. त्याच्याबरोबर तिळाचं तेल आणि त्याच्यामध्ये कापूर आणि औषधी हे वनस्पती घालून ते वारकऱ्यांच्या पायांना त्याचं आम्ही मॉलिश करतो. शनिवारी रात्री आम्ही येतो, रात्री पहाटे 4 वाजल्यापासून जे ब्रह्ममुहूर्तापासून आम्ही त्यांना नाश्ता द्यायला चालू करतो. ते जोपर्यंत आहे
तोपर्यंत आम्ही सगळेजण ही सेवा देत असतो, त्यात आम्ही आनंद असतो. रविवारी सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे आम्ही रविवारी हा उपक्रम घेतो. हा क्षण यांच्यासाठी एक अगदीशय आनंदाचा असून हा क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असतात. नक्कीच त्यांचा हा सोहळा आज जरी पूर्ण झाला असेल तर पुढच्या वर्षी हा क्षण कधी येतोय याची हे आतुरतेने वाट पाहत असल्याचं त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, माळशिरस, दसूरपाटी. आणि विठू माऊली या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. रामकृष्ण हरी.